सर्वनाम असे म्हणतात. आता सांगितलं तुम्हाला आहे का नाही. उदाहरण पाहूया आपण. हे मी, तू, तो, ती, ते, आपण, आम्ही, तुम्ही हे दिले. परंतु तुम्हाला ते व्याख्येचं स्वरूप थोडक्यात मी उदाहरणातून सांगतो तुम्हाला. लक्षात येईल पा सर्वनाम कशाला म्हणायचं. आता नीट लक्ष द्या इकडं. नीट लक्ष द्या इकडं. हे बघा. तो इथं लिहिलं मी. आर्यन गावाला गेला. असं वाक्य बघा. काय गेलं असं वाक्य दिलं. आर्यन गावाला गेला. आता या वाक्यात नाम कोणते? आर्यन हे नाम. कोणतं नाम आहे? आर्यन. आता मी काय केलं पहा. तो गावाला गेला. तो गावाला गेला. काय फरक दिसतो रे दोन वाक्यात तुम्हाला? हा नाव. काय नाव? नावाच्या ऐवजी तो वापरला. छान. टाळ्या वाजवा सगळेजण. याला म्हणायचं लक्ष आणि बारकाईने उदाहरणाकडे लक्ष देणं. काय केलं? नावाच्या ऐवजी तो वापरला. त्यालाच काय म्हणतात? मोठ्याने म्हणा. त्यालाच काय म्हणतात? आता समजलं का? आता समजलं का? आधी मी व्याख्या सांगितली त्यावेळेस लक्षात आलं का? नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. मग इथं नामाऐवजी कोण आलाय? कोण आला? नामाऐवजी कोण आला? हा जो तो आलाय ना, बरोबर का? नामाऐवजी हा तो आला, बरोबर का? हा जो तो आहे कोणाच्या ऐवजी आलाय? आर्यनच्या ऐवजी आलाय, बरोबर का? म्हणजे नामाऐवजी आलाय तो, बरोबर का? म्हणून या तोला सर्वनाम म्हणायचं, बरोबर का? इथं मी असं म्हटलं, प्रगती घरी गेली, बरोबर का? आणि खाली लिहिलं ती घरी गेली, बरोबर का? प्रगती घरी गेली आणि ती घरी गेली. काय झालं इथं? प्रगतीच्या जागेवर काय झालं? ती आली. प्रगती कट झाली आणि तिच्या जागेवर हे ती आलं, बरोबर का? म्हणजे प्रगतीसाठी जो शब्द वापरला, प्रगतीच्या ऐवजी जो शब्द वापरला तो म्हणजे ती शब्द आहे का नाही? आणि ती हे सर्वनाम आहे, बरोबर का? ती घरी गेली, या प्रगती ऐवजी ती आलं म्हणून या तिला काय म्हणायचं? सर्वनाम म्हणायचं. म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. मग अशी कोणकोणते सर्वनाम आपण रोज बोलण्यात वापरतो? तो गावाला गेला, ती गावाला गेली, ते गावाला गेले, त्याला खूप मारले, बरोबर का? वापरतो का नाही? आम्ही 8 वाजता जेवतो, आम्ही ही सुद्धा सर्वनाम, बरोबर का? तुम्ही केव्हा जेवण करता? तुम्ही काय सर्वनाम, आम्ही, तुम्ही, बरोबर का? लक्षात आलं का? तो, ती, ते आहे का नाही? मी हे सर्वनाम आहे. मी असं म्हणलं, मी काय म्हटलं बा, माझं नाव भागवत आहे. काय नाव आहे? भागवत, बरोबर का? भागवत गाडीत बसून गेला आणि परत मी काय म्हणलो? मी गाडीत बसून गेलो. म्हणजे भागवतच्या ऐवजी काय आलं? मी आलं. काय आलं? मी. म्हणजे नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. आलं का लक्षात? आता काय अडचण आहे का? आहे का काही शंका? आता हे दोनच नाम आणि सर्वनाम या शब्दाच्या जाती आज शिकवल्यात मी तुम्हाला.
बरोबर का? उद्या विशेषण आणि क्रियापद, विशेषण आणि क्रियापद या ज्या दोन शब्दात जाते ते आपण उद्या शिकणार आहोत. लक्षात आलं का? आता तुमच्या पुस्तकामध्ये आहे ना गाईड हे बघा, पान नंबर 93 वरती शब्दाच्या जाती म्हणून घटक आहे, बरोबर का? आणि याच्यामध्ये पहा, इथं नाम दिले तुम्हाला, नामाचे इथं अनेक उदाहरण दिलेत. मुलांची नावं, मुलींची नावं, फुलांची नावं, फळांची नावं, पाळीव पशूंची नावं, वन्य पशूंची नावं, पक्ष्यांची नावं, सर्व प्रकारची नावं दिली तिथं. हे सगळं घरी गेल्यानंतर वाचून काढायचं. कळलं का? आता हे वाचलं तरी लक्षात राहणार. याला काय फारसं असं डोकं लावायची गरज नाही. त्याच्यानंतर हे नामावरती लागायची स्वाध्याय दिलाय की नाही? बघ इथे एवढा हा स्वाध्याय घरून सोडून आणायचा. कळलं का? हा स्वाध्याय घरून सोडून आणायचा. त्याच्यानंतर पुढे सर्वनाम दिले, बरोबर का? सर्वनाम शिकवलंय मी तुम्हाला. सर्वनामावरचा पूर्ण स्वाध्याय सोडून आणायचा. आणि उद्या आल्या सकाळी सकाळी मी हा स्वाध्याय चेक करणार, बरोबर का? त्याच्यामुळं कुणीही चुकू द्या, बरोबर येऊ द्या, परंतु पूर्ण सोडवा. चुकीला काय तुम्हाला शिक्षा नाही. चुकलं तरच शिकताल, बरोबर का? कारण चुकलं तर मला विचारा, मी सांगतो तुम्हाला इथे, बरोबर का? काय अडचण आहे का? काय नाही, चुकू द्या. साधारण नामावरती किती येतं? 5 अन 5 10 5 15 5 20 अन 5 25. 25 प्रश्न नामावरती आहेत आणि 25 प्रश्न सर्वनामावरती आहेत. कळालं का? तर 25 मध्ये 50 प्रश्न सोडून आणायचे उद्या तुम्हाला. किती सोपे येतं, पटपट. आता हे गोल करायचं हे तर माहिती आहे तुम्हाला, बरोबर का? जे उत्तर आहे त्या क्रमांकाच्या पर्यायाला काय करायचंय? पुढे गोल करायचे समोरच्या चौकड्याच्या. आणि गोल कसे करायचे? त्या गोलाच्या बाहेर अजिबात शाई गेली नाही पाहिजे आपल्या पेन, बरोबर का? व्यवस्थित गोल करायचा. आतापासूनच जर सवय लागली तर तुम्ही चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेपर्यंत अतिशय छान पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्याच्यामुळे आतापासूनच सवय लावून घ्यायची. एकच कर.